वर्ग 9वीच्या इंग्लिश या विषयामध्ये एक पाठ आहे रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट. त्यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार आपले भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांच्या पेंटिंगबद्दल माहिती आहे. तसेच आदिवासी कला जे घर वगैरे रंगवायचे त्याबद्दलची माहिती दिली आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती घेण्याकरता मी माझा वर्ग 9वा ई आणि फ यांना घेऊन ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री अतुल कांबळी सर यांच्या परवानगीने चित्रकला महाविद्यालयामध्ये घेऊन गेलो. त्याने प्रत्यक्ष त्या सय्यद हैदर रजा यांच्या कलाकृती त्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या भिंतीवर त्याबद्दल माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर कांबळी सरांनी आदरणीय सोनवाने मॅडम यांच्याकडे ते काम सोपवलं आणि सोनवाने मॅडम यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय रजा चित्रकार यांच्या पेंटिंग्सबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच पेंटिंगचे प्रकार कोणते असतात, त्याचा उद्देश काय असतो, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय, मूर्त अमूर्त पेंटिंग्स म्हणजे चित्रकला याबद्दल त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. आमच्या विद्यार्थ्यांनी तो पाठ झालेलाच होता, ते लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पुष्कळसे कॉन्सेप्ट्स त्यांचे क्लिअर झाले. त्यामुळं विद्यार्थ्यांना खूप आनंदही झाला. यानंतर आदरणीय सोनवाने मॅडम यांनी तिथंच चित्रकला महाविद्यालयामध्ये जे आर्ट गॅलरी आहे यामध्ये ते आम्हाला घेऊन गेले. आता या आर्ट गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तिथं ठेवलेल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या कलाकृती आहेत त्या. आणि मग त्याबद्दल वेगवेगळ्या कलांबद्दलची आम्हाला माहिती दिली. चित्रकला काय असते, शिल्पकला काय असते. त्या विद्यार्थ्यांनी ते चित्र पाहिले, त्या कलाकृती पाहिल्या, ते फिरले, त्यांनी चर्चा केल्या. अनेकदा त्यांनी आदरणीय सोनवाने मॅडम यांना प्रश्नही विचारले, ज्या त्यांना कला समजल्या नाही, चित्र समजले नाही, त्याबद्दलची आपल्या ज्या शंका होत्या त्याबद्दल त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी विचारले की पेंटिंग काय आहे, कसं आहे. आणि सोनवाने मॅडमनीसुद्धा अतिशय योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्यांच्या ज्या क्वेरीज होत्या किंवा क्युरिओसिटी जिज्ञासा होती त्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केला. आता विद्यार्थ्यांची संख्या पुष्कळ असल्यामुळं आम्हाला यामध्ये पुष्कळ वेळ लागला. तरी पण त्यांनी न थकता आणि कोणतंही न रागावता अतिशय विद्यार्थ्यांना समजून घेतलं आणि सर्व मुलं आणि मुली यांना ते चित्रांबद्दल, त्या कलाकृतींबद्दल सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच विद्यार्थ्यांनी जे शिल्पकला ठेवले होते किंवा मातीकाम होते याबद्दलची माहिती घेतली, वेगवेगळ्या कलेबद्दलची माहिती घेतली, वेगवेगळ्या फोटोंबद्दल, चित्रांबद्दलची माहिती घेतली आणि त्यांनी ते सोनवाने मॅडम यांनी सांगण्याचा यथायोग्य प्रयत्न केला आणि ते यशस्वीसुद्धा झाले. आमचे विद्यार्थी या सर्व कलाकृती पाहून, ती आर्ट गॅलरी पाहून अतिशय खुश झाले. त्यानंतर काही वेळानंतर मग आपल्या चित्रकला महाविद्यालयामध्ये श्री रामलला प्रतिष्ठापना दिनानिमित्त खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या, अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या. आम्ही आदरणीय सोनवाने मॅडमला विनंती केली की आम्हाला त्या रांगोळीबद्दलही माहिती द्यावी आणि काय असते, कसे असते, कशा काढल्या जातात याबद्दलसुद्धा माहिती द्यावी. त्याप्रमाणे सोनवाने मॅडम यांनी नंतर आम्हाला म्हणजे आर्ट गॅलरी पूर्ण पाहून झाल्यानंतर आम्हाला त्या दालनामध्ये जाण्याचं सूचना केली. त्यानुसार आम्ही सगळं आर्ट गॅलरी पाहून झाल्यानंतर हळूहळू त्या दालनाकडे वळलो. अजूनही आमचे विद्यार्थी ते कलाकृती बघतच आहेत. तर त्यानंतर आम्ही त्या दालनाकडे जाण्यापूर्वी आधी सगळे विद्यार्थी बघत आहेत त्यामुळे मी पुढे जात नाही. अजूनही आमचे विद्यार्थी ते कलाकृती बघतच आहेत.
छोटे छोटे जे मातीकाम केलेले जे मूर्त्या वगैरे आहेत त्या वगैरे त्यांनी छान पाहिल्या, सुंदर सुंदर कलाकृती बघितल्या आणि खूप एन्जॉय केलं. त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. 2 सेकंदाचा व्हिडिओ. नंतर त्या महाविद्यालयाचा परिसर बघत सर्व कारण त्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्व भिंतीवर रेखाटन आहेत, वेगवेगळे शिल्प काढलेले आहेत, शिल्प ठेवलेले आहेत. ते सर्व बघत सर्व परिसर पाहत विद्यार्थी त्या वनराईमध्ये गेले आणि वनराईमध्ये खूप छान छान अशा पेंटिंग्स त्या भिंतीवर रेखाटलेल्या आहेत, शिल्पसुद्धा ठेवलेले आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी सविस्तर बघितल्या, माहिती विचारली आणि मग शेवटी आम्ही त्या रांगोळीच्या दालनाकडे हळूहळू वळायला लागलो. अजूनही आमचे विद्यार्थी ते बघतच आहेत, त्या कलाकृतीबद्दल माहिती घेतच आहेत. इकडे बाहेर. नंतर जिथे रांगोळी रेखाटली, चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जी रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापना दिनानिमित्त जी रांगोळी रेखाटली त्या दालनामध्ये आम्हाला प्रवेश देण्यात आला. सर्व विद्यार्थी त्या रांगोळीचा आनंद घेत होते आणि त्यांना काय विचारत होते की एवढी मोठी रांगोळी कशी काढली वगैरे वगैरे. जे विद्यार्थी आहे चित्रकला महाविद्यालयाचे त्यांनाही काही ते प्रश्न विचारत होते आणि तो रांगोळीच्या सौंदर्याचा आनंद घेत होता. तुला जायचं आहे. असे ते रामलल्लाची जी मूर्ती आहे नव्याने स्थापन झालेली, ते रांगोळीमध्ये रेखाटलेली अतिशय सुंदर अशी मूर्तीचं चित्र काढलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे. नंतर ते राम लक्ष्मण सीता वगैरे वगैरे हे सगळं यांचे ते कलाकृती उभारले, राम मंदिराची कलाकृती रांगोळी म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तुम्ही आज सकाळी गेले होते का घ्यायला? त्यांना त्रास देता आणि गोंधळ न करता अतिशय शांतपणे त्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक सगळ्या कलाकृतींचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही आदरणीय सोनवाने मॅडम यांना विनंती केली की कला काय आहे, कलेचं महत्त्व काय, कलेचे प्रकार कोणते आहेत याबद्दल थोडेसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, प्रेरित करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. या दालनाच्या बाहेर गेल्यानंतर सर्व विद्यार्थी दालनाच्या बाहेर गोळा झालेत, रांगेमध्ये उभे राहिलेत. त्यानंतर मग सोनवाने मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली. मग कला काय आहे, कलेचे प्रकार काय आहेत, शिल्पकला काय आहे, मेटल वर्क काय आहे, टेक्स्टाईल वर्क काय आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जे आमच्या विद्यार्थ्यांनाही माहिती नव्हती, मलासुद्धा माहिती नव्हती, अशा वेगवेगळ्या कलेंची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीही सुद्धा अतिशय मन लावून सगळं ऐकून घेत होते, समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि सोनवाने मॅडम अतिशय शांतपणे त्यांना त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांनी काही प्रश्नही विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा सोनवाने मॅडम यांनी अतिशय सविस्तरपणे विद्यार्थ्यांना दिलीत. आणि हा सर्व कार्यक्रम आटोपून आम्ही शेवटी चित्रकला महाविद्यालयाच्या बाहेर पडलो आणि आम्ही आपल्या शाळेकडे जायला निघालो. ख वर्ग, आता हा 9वा ई वर्ग आहे, मुलं म्हणजे 9वा ई वर्ग. एक माझं घेऊन घे मुलांसोबत. हळूहळू आता आपल्या आणि अशा प्रकारे शेवटी आम्ही आपल्या वर्गात पोहोचलो. आणि मग मी त्यांना बद्दल माहिती घेण्याकरता आपण चित्रकला महाविद्यालयामध्ये गेलो. काही विद्यार्थी तो अनुभव कसा राहिला आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. तिथे पेंटिंग कुमारी हर्षिता वाघे, 9वा
रजा सरची एक तिने पेंटिंग सर्वात आधी आपली ती प्रतिक्रिया बघून दिली. म्हणजे आपले एकदम मनोगत व्यक्त माइंड केले. रिलॅक्स होते, मनाला शांती प्राप्त होते. आणि जिथे ती आर्ट गॅलरी आर्ट गॅलरी तिथल्या पेंटिंग म्हणजे ती बघण्यासाठी ताकदही आहे. ऑल्सो तिथे एंट्रन्सवर इतक्या सुपर पेंटिंग्स आहेत की ते बघता बघता असं वाटते की या मला पाहिजे. मला 2-3 पेंटिंग्स बघून तर असं वाटलं की या मी घेऊन जाईल. इतक्या मस्त होत्या त्या पेंटिंग्स. आणि काय शिकायला मिळालं? इथे शिकायला एकच मिळालं की जर आपल्यात कला आहे, आपल्या माइंड जर वर्क करत आहे, आपल्यात कला आहे, तर आपण कोणतीही पेंटिंग खूप इझिली करू शकतो. थँक्यू. काय अनुभव आहे या चित्रकला महाविद्यालयाबद्दल? आपण जी भेट दिली आत्ता त्याला त्याबद्दल? आम्ही आताच ज्ञानेश महाविद्यालय चित्रकला. चित्रकलामध्ये पाहायला गेलो होतो. तिथे आम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रकार आम्हाला पाहायला मिळाले. त्यामध्ये ॲबस्ट्रॅक्टिंग पेंटिंग्स आम्ही पाहिलं. कसं वाटलं? ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं. काही प्रेरणादायी वगैरे काही बनावंसं वाटतंय? ते पाहून आम्हाला की आम्ही पण तशी चित्र काढू शकतो बा, म्हणजे आपण आमच्यावर प्रेरणा घेऊ शकतो. आत्मविश्वास. थँक्यू. सांग. आम्ही आता चित्रकला महाविद्यालयामधून पेंटिंग बघून आलो. तिथं सोनवणे मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केलं. कला म्हणजे काय? कला म्हणजे आपल्या मनातील अनुभव जे आहेत ते एका कागदावर चित्र म्हणून मांडणे म्हणजे कला होय. हे आम्हाला त्यांनी सांगितलं. तिथं आम्हाला जाऊन खूपच आनंद झाला. आणि आपण पण असे चित्र काढू शकतो का असा एक प्रश्न निर्माण झाला मला. तिथं आम्हाला रांगोळीसुद्धा बघायला भेटली. खूपच सुंदर अशी रांगोळी होती. आणि अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ज्या उद्देशाने मी ह्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश चित्रकला बाजार घेऊन गेलो तो उद्देश सफल झालेला आहे. त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज यावं की पुस्तकी ज्ञान तर आहेच, पण प्रत्यक्ष कशा कलाकृती बनतात, काय बनतात याचं ज्ञान द्यावं या उद्देशाने मी घेऊन गेलो होतो आणि त्यात मी सफल झालो असं एकूण या प्रतिक्रियावरून वाटते. ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय व त्यांचे आदरणीय प्राचार्य श्री अतुल कांबडी सर यांनी आम्हाला परवानगी दिली आणि त्यांच्या परवानगीशिवाय हे शक्य नव्हतं आणि वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला तो परिसर उपलब्ध करून दिला, पाहू दिलं. त्यांना विद्यार्थ्यांचा थोडंसं त्यांचा जो शिकवण्याचा नियोजन होतं तो थांबवलं आणि आम्हाला वेळ दिला. त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा चित्रकलामधल्या विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप मदत केली. त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय व सर्व टीम आदरणीय सोनवानी मॅडम आणि सर्व विद्यार्थी यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद.